जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कामगिरी करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण 111 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 13,52,998 रुपये इतकी आहे. जानेवारी 2026 मध्ये जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीचे एकूण 4 गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकातील अंमलदार यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी विशेष आदेश दिले होते. 17 जानेवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आणणारा एक इसम इक्बाल मैदान सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचला. सापळ्यात फारुख मोहम्मद हनीफ पठाण वय 42 राहणार सिद्धेश्वर पेठ शहापूर चाळ सोलापूर हा इसम ताब्यात घेतला. चौकशीत फारुख पठाण याने कबुली दिली की तडीपार आरोपी गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुणगी आणि लखन तुकाराम बैरुणगी दोघेही राहणार राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर यांनी सोलापूर शहरातील विविध ठिकाणांहून चोरी करून हे मोबाईल विक्रीसाठी दिले होते. त्याच्या ताब्यातून 111 विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून एकूण किंमत 13,52,998 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यातील चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार शफी MD नदाफ, शरीफ शेख, गजानन कणगिरी, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, कॉन्स्टेबल संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे, युवराज गायकवाड, उमेश सावंत, इकरार जमादार, विठ्ठल जाधव यांनी केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.